अपीलली दादांच्या जाण्यानंतर आपल्याला आठवत असेल अल्पसंख्याकांचे पद काही फाईलवर सह्या केल्या गेल्या दादा गेले त्याच दिवशी काही ठिकाणी निधी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि सर्व आमदारांनी मिळून ही मागणी केली पाहिजे। दादांना जाऊन आज 6 महिन्याचा काळ उलटतोय, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खात्याची जबाबदारी आलेली नाही। महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दादांकडे ही जबाबदारी दिली होती आणि दादांनी सुद्धा ती लिहिलंय अपीलली। दादांच्या जाण्यानंतर आपल्याला आठवत असेल अल्पसंख्याकांचे पद काही फाईलवर सह्या केल्या गेल्या दादा गेले त्याच दिवशी काही ठिकाणी निधी कमी केला गेला। आता आमदारांना पण असं वाटतं की आपल्या पक्षाकडे फायनान्स असलं पाहिजे, पण ते नुसतं वाटून चालणार नाही। मला विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता की दादांकडचा कार्यभार आणि दादांकडचा जो काही प्रशासकीय भाग असेल तो आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे दिला जाईल। त्यामुळे अर्थ खात्याचा हक्क हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। त्याकरता सर्व आंदोलनांना मी पत्र देऊन विनंती केलेली आहे आमदारांना, आणि सर्व आमदारांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन अर्थ खात्याच्या संदर्भात विचारणा करावी आणि अर्थ खातं लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं। 6 महिन्यानंतर मुख्यमंत्री आणि भाजपला सुनेत्रा वहिनींच्या क्षमतेवर शंका आहे का? 6 महिने उलटून सुद्धा जर अर्थ खातं नसेल, कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की अर्थसंकल्प मांडल्यानंतर आम्ही ते खातं देऊ, आणि क्षमता ते प्रश्न तसा उपस्थित करतील तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यामध्ये फरक आहे। काँग्रेसनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं तसं भाजप करणार नाही, काँग्रेसनी फार मोठी चूक केलेली आहे तसं करून। भारतीय जनता पार्टीला महायुतीचा एक पक्ष घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मान द्यावाच लागेल। राहिला कार्यक्षमतेचा प्रश्न, तर देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने माहीत आहे।